नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अरुंधती अशोकला म्हणते की अशोक सांग सांग मला की ह्या मॅडमने तुला काय सांगितलं होतं. अशोक सगळ्यांसमोर सांगतो की ह्याच मॅडमने मला अरुंधती मॅडमच्या डिशमध्ये झुरळ टाकायला सांगितलं होतं आणि त्या बदल्यात त्यांनी मला वडापावची गाडी टाकण्यासाठी पैशांची मदतही केली होती. संजना म्हणते की काय बोलतोस काय तू, पुरावा काय तुझ्याकडे. अशोक म्हणतो की मी सगळ्यांना खरं सांगतोय, मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतोय की ह्याच मॅडमने मला झुरळ टाकायला सांगितलं होतं. आता मात्र संजना पूर्णपणे एक्सपोज झालेली असते आणि सगळ्यांसमोर तिचा खरा चेहरा आलेला असतो. कांचन अशोकला म्हणते की अरे तू का केलंस असं, ती तुला लाख वेळा सांगेल काही पण करायला, पण तू का केलंस. अशोक म्हणतो की कारण मला अभि सरांबद्दल राग होता. अभि म्हणतो की हा मी काय केलं आता तुला. अशोक म्हणतो की जेव्हापासून अभि सर आमच्या रेस्टॉरंटमध्ये यायला लागले तेव्हापासून आमच्यावर ते दादागिरी करायचे, सगळ्या स्टाफला खूप बोलायचे ते आणि सगळ्या स्टाफला रागवायचे, त्यामुळे मला तर त्यांचा खूप राग यायचा. एक दिवस जेव्हा मी आणि दीपक आम्ही बाहेर बोलत होतो त्यावेळीची झालेली गोष्ट अशोक आता सगळ्यांना सांगत असतो. त्यावेळी अशोक हा दीपकशी बोलत असतो. दीपकला तो म्हणत असतो की कोण आहे हा अभि आणि कोण आहे हा आपल्याला सांगणारा. हा आत्ता कुठेतरी जॉईन झालाय आणि याचा रुबाब बघा किती आहे, कोण समजतो कोण स्वतःला तो. दीपक अशोकला समजावत असतो की अरे अशोक एवढं टेन्शन नाही घ्यायचं, जस्ट सोडून द्यायचं ह्या सगळ्या गोष्टी. अशोक म्हणतो की अरे हो सोडूनच देतोय मी सगळ्या गोष्टी, परंतु हा सगळ्या कस्टमर सोबत आपला इन्सल्ट करतोय. मला सांग की इतके दिवस मिहिर सर होते, मिहिर सर आपल्याशी कधी असं बोलले का, नाही ना. आणि हा कोण एवढा मोठा लागून गेला. तेव्हा दीपक म्हणतो की अरे तो आपल्या मॅडमचा मुलगा आहे. अशोक म्हणतो की खूपच शहाणपणा करतोय हा तो आणि मी त्याचं आता अजिबात ऐकून घेणार नाही. दीपक म्हणतो की जाऊ दे ना, तू कशाला टेन्शन घेतो, आपल्या मॅडम चांगल्या आहे, त्यांच्याकडे बघायचं आणि शांत बसायचं. अशोक म्हणतो की दीपक ही सगळी नाटकं आहेत तुझ्यासारख्यांना फसवायला. अरे त्या दोघांची स्ट्रॅटर्जीच असेल ती, मॅडमने आपल्याशी चांगलं वागायचं आणि जे काही बोलायचं असेल ते अभि सरांकडून बोलून घ्यायचं. हे दोघंही फारच चालू दिसत आहे, परंतु मी नाही फसणार या सगळ्यामध्ये. दीपक म्हणतो की अरे असं काहीच नाहीये, तू एक काम कर, तुला जर एवढे सगळे प्रॉब्लेम असेल तर तू एकदा अरुंधती मॅडमशी बोलून घे, त्यांच्याशी क्लिअरपणे बोल, त्या तुला चांगला मार्ग सांगतील आणि अभि सरांनाही बोलतील. अशोक म्हणतो की अरे तू असं कसं काय बोलतो, शेवटी त्यांचा मुलगा आहे ना तो आणि मॅडम त्यांच्या विरोधात जाणारच नाही, उलटी त्या मॅडमने अभिला आपल्या डोक्यावर आणून बसवलंच ना. आणि तुला खरं सांगू का, हे दोघं मिळून ना आपल्याला रस्त्यावर आणणार आहे. मला तर त्या मॅडमचा सुद्धा फार राग येतो. दीपक म्हणतो की अरे मॅडम चांगल्या आहेत, मॅडम बद्दल असं नको बोलू. तेव्हा अशोक म्हणतो की नाही रे, मॅडम सुद्धा तशाच आहे. खूप वाटतं रे ह्या रेस्टॉरंटमधून निघून जावं, हे सोडून द्यावं, हे सगळे भांडणं करून निघून जावे, परंतु खिशात पैसे नाही आहेत ना. अरे साधी वडापावची गाडी टाकायची म्हटलं तरी पैसे नाहीये. दीपक म्हणतो की अशोक जरा शांत हो आणि उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस. चल आपली वेळ संपली आहे, आता आपण आतमध्ये जाऊयात आणि या गोष्टींचा तू विचार करू नकोस. असं म्हटल्यानंतर अशोक त्याला म्हणतो की ठीक आहे तू जा, मी येतो. दीपक आता तिथून निघून गेलेला असतो आणि दीपक आणि अशोकमध्ये झालेलं हे सगळं बोलणं संजनाने ऐकलेलं असतं. संजना आता अशोककडे येते आणि अशोकला म्हणते की एक्सक्यूज मी, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. अशोक म्हणतो की कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे. संजना म्हणते की ते जाऊ दे, ते जास्त महत्त्वाचं नाही आहे की मी कोण आहे, परंतु अरुंधती मॅडमचा तुला राग येतो ना. अरे अशोक घाबरू नको, माझाही तुमच्या मॅडमवर खूप राग आहे आणि आपण दोघंही एकाच पार्टीत आहोत, त्यामुळे डोंट वरी. अरे हे बघ, माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नव्हता, परंतु या सगळ्या गोष्टी तू का सहन करतोय, तू नोकरी का सोडून देत नाही तिच्याकडची. अशोक म्हणतो की नोकरी सोडून कुठे जाणार आहे मी, घरात 2 माणसं आहे खाणारी. संजना म्हणते की आणि समजा जर मी तुला मदत केली तर, पैशांची किंवा वडापावच्या गाडीची. अशोक म्हणतो की अहो पण तुम्ही का मला मदत करणार. तेव्हा संजना म्हणते की कारण तू मला मदत करणार आहेस ना म्हणून. हे बघ, मला सुद्धा त्या अरुंधतीला धडा शिकवायचा आहे, त्यामुळे तू मला मदत कर, मी देखील तुला मदत करते. अशोक म्हणतो की ते ठीक आहे, परंतु मला करायचं काय आहे. संजना म्हणते की गुड, आता एक लक्षात घे की एक फूड क्रिटिक तुमच्या रेस्टॉरंटमध्ये येणार आहे. आणि मग संजना मॅडमने मला प्लॅन सांगितला, असं अशोक सगळ्यांना सांगत असतो. त्यांनी मला हेही सांगितलं की काम झाल्यानंतर मी तुला तुझे पैसे देईल आणि वडापावची गाडीसुद्धा देईल. त्यांचं काम झाल्यानंतर त्यांनी मला वडापावची गाडी घेऊन दिली, पण पैसे नाही दिले मला. जेव्हा मी फोन करून त्यांना पैशांचं विचारायला लागलो तेव्हा त्या माझ्यावर ओरडायला लागल्या. एवढंच काय तर स्टॉलवर येऊन माझ्याशी भांडायला सुद्धा लागल्या. तेव्हा संजना म्हणते की व्हॉट नॉनसेन्स, मी तुला ओळखत सुद्धा नाहीये. संजना म्हणते की ही अरुंधती तर खोटी साक्ष देण्यासाठी कोणालाही पुढे करेल. आता हा मुलगा जे काही बोलतोय त्यावर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवायचा का.
नितीन म्हणतो की 1 मिनिट संजना, आज सकाळीच तुला आम्ही याच्याशी भांडताना बघितलंय. अशोक म्हणतो की माझ्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा आहे. संजना मॅडमने मला काय काय सांगितलं ना त्याच्या सगळ्या रेकॉर्डिंग्स आहेत माझ्याकडे. कारण मी त्यांना ओळखत नव्हतो आणि त्यांनी जर उलट माझ्यावरच काही गेम टाकला म्हणून मी सेफ राहण्यासाठी रेकॉर्ड करून घेतलेत कॉल. नितीन म्हणतो की अरे वा शाब्बास, दाखव बरं सगळ्यांना, ऐकव जरा रेकॉर्डिंग. अशोक आता सगळ्यांना रेकॉर्डिंग ऐकवत असतो. त्यामध्ये अशोक संजनाला म्हणत असतो, मॅडम मी जर हे काम केलं तर तुम्ही मला नक्की पैसे द्याल ना. संजना म्हणते की हो, तुला तुझे पैसे भेटणार आहे आणि वडापावची गाडी सुद्धा. तुझे पैसे एकदम फिक्स आहेत, फक्त तुला काम करायचंय. तुला हे काम सावधपणे करावं लागणार आहे आणि माझं नाव तर अजिबात मध्ये येता कामा नये. अशोक म्हणतो की हो मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा संजना म्हणते की आता तुला काय करायचं माहिती का, मिहिका मॅडम जेव्हा फूड क्रिटिक म्हणून तुमच्या रेस्टॉरंटमध्ये येतील, फक्त त्यांच्या डिशमध्ये तुला झुरळ टाकायचंय, बाकी तुला काही करायचं नाहीये, पुढचं आपोआप घडत जाणार आहे. अरुंधती संजनाला म्हणते की संजना, ती मिहिका तुझी सुद्धा मैत्रीण आहे ना, आणि तूच तिला सांगितलं होतं ना की हे प्रकरण जेवढं तुला वाढवता येईल तेवढं वाढव. संजना काही बोलणार तेवढ्यातच आता कांचन म्हणते की संजना, आता असं नको म्हणू की ती मिहिका तुझी मैत्रीण नाहीये. ती आली होती इथं तेव्हा मी होते इथं, मी सुद्धा तिला भेटलीये. अरुंधती आता संजनाला बोलत असते. संजनाला म्हणत असते की संजना, अगं तुला काहीच वाटत नाही का, या सगळ्यामध्ये तू आभीचं सुद्धा नाव घेतलंस. आभी आता अरुंधतीला सांगत असतो की अगं आई, हे काम करण्यासाठी संजना मला आधी बोलली होती, परंतु मी याच्यासाठी स्पष्टपणे नकार दिला म्हणून तिने अशोकला गाठलं. संजना आभीला म्हणते की हो, विचारलं होतं ना आभी, विचारलं होतं, परंतु मला सांग, घरातल्या बाकीच्यांना सोडून मी तुलाच का विचारलं असेल. एवढा खरेपणाचा आव आणतोयस ना तू, मग ते सुद्धा सांग. संजना आता अरुंधतीला सांगू लागते की अरुंधती, हा माझा आणि अभीचाच प्लॅन होता आणि आम्ही दोघांनी ठरवलं होतं, म्हणून तर आभी तुझ्या रेस्टॉरंटमध्ये कामाला आला होता. आभी म्हणतो की नाही आई, ही अर्ध सत्य सांगते. हे बघ, मला तुला अडकवायचं होतं म्हणून मी तुझ्याकडे आलो, ही गोष्ट खरी आहे, पण इतक्या चीप लेवलला जाऊन मला कधीही असं करायचं नव्हतं. संजनाने जेव्हा तिचा प्लॅन मला सांगितला तेव्हा मी बाजूला झालो. या गोष्टीसाठी मी तिला स्पष्टपणे नकार दिला होता. मला माहिती आहे की तुमच्या सगळ्यांचा कोणाचाही माझ्यावर विश्वास बसत नाही. याआधी मी तुमच्याशी जे काही खोटं बोललोय त्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वासच ठेवू शकत नाही. पण आई, मी तुझी शपथ घेऊन सांगतो की इतक्या खालच्या लेवलला मी कधी उतरणारही नाही आणि कधी उतरलो पण नाही. आई, तुझी शपथ घेऊन सांगतो. मला माहिती आहे की मी एक चांगला मुलगा, चांगला नवरा आणि चांगला बाप नाही होऊ शकलो, पण आई, तू दिलेले संस्कार मी विसरलो नाहीये. निदान तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. अरुंधती आभीला म्हणते की आभी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि मी सगळ्यांना ठामपणे हे सांगत होते की आभीने काही केलेलं नाहीये. पण संजना, तुला कळतंय का, या सगळ्या तुझ्या स्वभावामुळे तू मिहिरचं किती नुकसान केलंयस. अगं, तुझा माझ्यावर राग आहे ना, तू माझ्यावर राग काढ, मिहिरवर कशाला राग काढतीयस. नितीन संजनाला म्हणतो की संजना, तू जे काही केलंय ना ते कबूल कर, नाहीतर हे प्रकरण खूप पुढे जाईल. आता तुझ्या रिपोर्टर मैत्रिणीला सांगून हे सगळं पेपरमध्ये छापून आणतो. अरुंधतीच्या अगेन्स्ट कोणीतरी हे केलंय हे कळायलाच हवं, आणि जर तू नाही सांगितलं तर मात्र आम्ही तुझ्या विरोधात काय करू नये हे तुलाही माहिती आहे. फूड कॉर्पोरेशनच्या लोकांना सुद्धा आम्ही या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करू आणि मग तुला त्यांना उत्तर द्यावं लागेल. अरुंधती संजनाला म्हणते की संजना, हे करताना मला अजिबात चांगलं वाटत नाही, मला वाईटच वाटते, परंतु वाईट ह्या गोष्टीचं जास्त वाटते की तुला एवढा राग काय माझ्याबद्दल, का तू मला प्रत्येक वेळी सपोर्ट करत नाही. अगं, माझ्या हिमतीवर मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते तर का माझे पाय खेचतेस. अगं संजना, मी भरपूर काही गोष्टी तुझ्याकडनं शिकले, तुझ्याकडनं मी खूप गोष्टींची हिंमत मिळवली आहे. संजना म्हणते की बस, जे झालं ते झालं, मी काही करणार नाहीये आणि मी मिहिकाला असं काही लिहायला सांगणारही नाहीये. तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही करू शकता. आणि काय रे अभि, आतापर्यंत तू माझ्या टीममध्ये होता, तुला माझ्या सगळ्या गोष्टी कळत होत्या, सगळ्या गोष्टींमध्ये मला साथ देत होता, आता अशी अचानक पलटी कशी काय मारलीस तू. अच्छा, तुझी आई आता मोठ्या रेस्टॉरंटची ओनर झाली आहे म्हणून का. आणि तुला जर असं वाटत असेल ना की अरुंधती तुझ्यासाठी काहीतरी करेल तर तू एकदम मूर्ख आहेस, कारण अरुंधती फार सेल्फिश आहे. ती फक्त तुझा वापर करेल आणि तुला सोडून देईल, जसा वापर तिने तुझ्या बाबांचा केलाय. आणि अनिरुद्ध, तू अजूनही मला ह्या सगळ्या गोष्टी विचारतोय, मला जाब विचारतोय की तू अरुंधतीबद्दल असं का केलंस ते, तुला अजूनही अरुंधतीबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे का. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की हो आहे, कारण यामध्ये तू फक्त अरुंधतीची इमेज डाऊन नव्हती करत, तर यामध्ये तू माझ्या मुलाला सुद्धा खेचत होती आणि ते मला अजिबात चालणार नाही. आणि मी तुला आधीही हे सांगितलंय की माझं माझ्या मुलांवर फार प्रेम आहे, त्यांना काही झालं तर मी सहन करू शकणार नाही. संजना म्हणते की अनिरुद्ध, माझी मुलं, माझं घर, किती मी करतोयस रे. मग माझं काय आहे इथे, कधीतरी मला माझी बायको असं म्हणालायस का.
अरे तो दर्जा तू मला कधी देणार आहेस? हे सगळं मी आपल्यासाठी करत होते, आपल्या प्रेमासाठी करत होते. अरे जरा तरी कदर ठेव गोष्टींची. आणि ही तुझी मुलं, तुझ्या मुलांसाठी तू आज माझ्याशी भांडतोयस? अरे ही तुझी मुलं एक नंबरची भित्री आहेत तुझ्यासारखी. त्यांना हवं आहे तर सगळं हवं आहे, परंतु दुसऱ्याच्या जीवावर हवंय. आणि जर वाईटपणा घेण्याची वेळ आली ना तर दुसऱ्यावर ढकलून मात्र मोकळे होतात तुझे मुलं, असं ती अभिला टॉन्ट मारते. आप्पा म्हणतात की आज कृष्ण जन्म आहे. कृष्णाकडनं आपण काय शिकतो? अरुंधती म्हणते की शेवटी वाईटावर चांगल्याचा विजय हा होतोच. श्रीकृष्णाचा जन्म सुद्धा अंधाऱ्या खोलीतच झाला होता, परंतु त्या अंधाऱ्या खोलीतून उजेडात जाण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी त्यानेही प्रयत्न केले. आप्पा म्हणतात की वासुदेवाने सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता श्रीकृष्णाला डोक्यावर घेऊन नदी पार केली. म्हणजे जर आपली नियत तशी असेल ना तर आपल्याला कोणीही मदत करतं. अरुंधती तुला माहिती आहे का, तुझ्या मनात पाप नाहीये, त्यामुळे कुठले पण जरी तुला प्रॉब्लेम आले ना तर त्या प्रॉब्लेममधून तू इझिली बाहेर पडतेस. अगं कृष्ण तर देव होता, परंतु आपण अतिसामान्य माणसं आहोत आणि आपण तर हे प्रयत्न करूच शकतो. आणि आपले सगळे एवढे प्रयत्न बघून तो सर्वेश्वर सुद्धा आपल्या पाठीशी उभा राहतो. अरुंधती म्हणते की आप्पा तुम्ही अगदी बरोबर बोललात. आता ते सगळं बघून संजना रागानेच तिथून निघून जाते. अरुंधती अशोकला म्हणते की अशोक तू आता जाऊ शकतोस. अशोक म्हणतो की मॅडम मी जे काही केलं त्यामुळे तुम्ही मला तुरुंगात तर नाही टाकणार ना? तेव्हा अरुंधती म्हणते की नाही, तुला तुरुंगात नाही टाकणार, परंतु तू जे काही वागलास ते चुकीचं होतं. तुझ्यामुळे रेस्टॉरंट बंद पडण्याची वेळ आली होती आणि कितीतरी जणांच्या नोकऱ्या सुद्धा धोक्यात आल्या होत्या. आणि हे बघ अशोक, तू तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय, त्यामुळे जे काही करशील ते प्रामाणिकपणे कर. अशोक म्हणतो की सॉरी मॅडम, आज तुम्ही माझे डोळे उघडले, पुन्हा मी असं कधीही वागणार नाही. अशोक आता तिथून निघून गेलेला असतो. नितीन अरुंधतीला म्हणत असतो की अरुंधती आता तू अजिबात काळजी करू नकोस, आता यापुढचं सगळं काही मी बघतो. तर आप्पा म्हणतात की आजच्या दिवशी सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला म्हटल्यावर श्रीकृष्णच पावला असं म्हणायचं. अनिरुद्ध अरुंधतीला म्हणतो की अरुंधती सॉरी, खरंच मला असं माहीत नव्हतं की ही संजना असं काहीतरी करेल आणि मला यातलं काहीच माहीत नव्हतं, पण त्यामुळे तुला जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल आय एम सॉरी. यश म्हणतो की बाबा संजना हे सगळं करत होती आणि त्यातलं तुम्हाला काही माहीत नव्हतं, यावर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा? तुम्हाला खरं तर आईचं सक्सेस बघवत नाही हा एक फॅक्ट आहे. तेव्हा कांचन यशला म्हणते की यश अरे तू कोणाशी बोलतोयस? अरुंधती यशला म्हणते की यश बस झालं, आपण हा विषय आता इथेच थांबूयात. अरुंधती आप्पांना विचारते की आप्पा कृष्णजन्म झालाय का? तेव्हा आप्पा म्हणतात की नाही अजून, परंतु तुझ्या पाळण्याशिवाय काय त्याला पूर्णत्व येणार नाही. सर्वजण आता जन्माष्टमीची पूजा करतात. आरोही आणि यश दोघं पूजेसाठी बसलेले असतात. तर अरुंधती त्यांना गाईड करत असते की कशा प्रकारे पूजा करायची आहे. सर्व अगदी व्यवस्थित चालू असतं. त्यानंतर हाती घोडा पालखी जय कन्हैया लालकी अशी घोषणा सुद्धा होते. सर्वजण आनंदात असतात आणि एक गोड बातमी सुद्धा सर्वांना भेटलेली असते. त्या खुशीमध्येच आप्पा अरुंधतीला म्हणतात की अरुंधती आता तुझं एक गाणं होऊनच जाऊ देत. अरुंधती सुरेल असं श्रीकृष्णाचं गाणं म्हणत असते. तिचं गाणं ऐकून सर्वजण मंत्रमुग्ध झालेले असतात. अरुंधतीच्या गाण्याचं फार कौतुक करत असतात. तर आता जन्माष्टमीची पूजा झालेली असते. त्यानंतर रात्री झोपण्याच्या वेळी अनघा ही अभिकडे येते आणि अभिला म्हणते की सॉरी अभि, खरं तर मी तुला चुकीचं समजलं. अभि अनघाला म्हणतो की लगेचच तू माझ्याबद्दल वेगळा विचार करू नकोस आणि माझा आईबद्दलचा राग अजूनही गेलेला नाहीये. मी तुला जरा स्पष्टच सांगतो की आईबद्दल मला अजूनही राग आहे. आईबद्दल असलेला राग माझा कधीच मनातून जाणार नाही, कारण दुसरं लग्न करताना तिने आमचा विचार केला नव्हता. त्या गोष्टीचा राग माझ्या मनात नेहमी असणार आहे, परंतु म्हणून काय मी लेव्हल सोडून वागणार नाही. अनघा म्हणते की म्हणून तर मला तुझं कौतुक वाटतं. एखाद्या माणसाबद्दल आपल्या मनात असलेला राग मी समजू शकते आणि तो व्यक्त करण्याची एक पद्धत सुद्धा आहे, परंतु संजनाताई मात्र त्यांची डिग्निटी सोडून वागत असतात. परंतु संजनाताई मात्र एखाद्यावरचा राग आणण्यासाठी कुठल्याही डिग्निटीला जाऊ शकतात. अभि म्हणतो की हो मला माहिती आहे की संजना अगदी कुठल्याही लेवलला जाऊन तिचा राग काढू शकते, पण कधी कधी मला संजनाचं म्हणणंही कळतं आणि संजनाच्या मनातला राग मी समजू शकतो. अभि जेव्हा संजनाबद्दल चांगलं बोलतो तेव्हा मात्र अनघाला मोठा धक्का बसतो. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. अनिरुद्ध संजनाला म्हणत असतो की अगं संजना, मागच्या वेळी जे केलं ते तुझ्यासाठी पुरेसं नव्हतं का? तेव्हा संजना म्हणते की नव्हतं मला पुरेसं, कारण शेवटी मी कितीही प्रयत्न केले ना तरी सुद्धा तीच जिंकतीये आणि तिला मला जिंकलेलं बघायचं नाहीये. त्या दिवशी सकाळीच अरुंधती आता घरी आलेली असते आणि आनंदाची बातमी सोबत घेऊन आलेली असते. आप्पांना ती म्हणते की आप्पा यश सगळेजण बाहेर आहे, एक आनंदाची बातमी आहे. फूड कॉर्पोरेशन कडून लेटर आलंय.
तुम्हाला माहिती आहे का की त्यांना झालेला प्रकार सगळा समजलाय आणि पुन्हा एकदा त्यांनी रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी देखील दिली आहे. ही बातमी ऐकून आप्पा म्हणतात की खरंच खूप छान बातमी दिली तू. आरोही म्हणते की खरंच आई, खरंच खूप छान बातमी आहे ही. तर सर्वजण अरुंधतीला कॉंग्रॅच्युलेट करत असतात. अरुंधती सर्वांना थँक्यू म्हणत असते आणि ती फारच खुश असते. दुसरीकडे संजना मात्र अरुंधतीचं पुन्हा एकदा वाटोळं करण्यावर टपलेली असते. मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.